नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला आता आज 1 महिना पूर्ण झालेला आहे. आपण अपघाती मृत्यू असंच त्याला म्हटलेलं आहे. या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्या अनुषंगाने अजूनही कोणतीही ठोस माहिती हाती आलेली नाही आणि त्यामुळंच या मृत्यूचं गूढ उकलावं अशी मागणी अजित पवारांवर प्रेम करणारे अनेक जण महाराष्ट्रातून करत आहेत. खरं म्हणजे अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी हा मुद्दा अगदी सुरुवातीपासूनच लावून धरला आणि आता एक प्रश्न असाही विचारला जात आहे, की अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता ज्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, त्या अजित पवारांचे दोन्ही पुत्र मग ते पार्थ पवार असतील किंवा जय पवार असतील, या तिघांपैकी कुणीही या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी का करत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. रोहित पवार या सगळ्या प्रश्नावर पहिल्यापासूनच खूप आक्रमक आहेत आणि त्यांनी हा मुद्दा अत्यंत जबाबदारीने पुढे नेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्यांना फक्त अमोल मिटकरी जे सध्या अजित पवारांच्या सोबत होते आणि आजही सुनेत्रा पवारांच्या सोबत आहेत. अमोल मिटकरी त्यांना दुसऱ्या बाजूने तितकीच मोलाची साथ देत आहे. मात्र सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार हे या सगळ्या प्रकरणामध्ये आक्रमकपणे पुढे येत नाही, हे सुद्धा दिसतं आहे. त्यामुळं जो दबाव तयार व्हायला पाहिजे सरकारवर, तो होताना दिसत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इकडं गृह खातं आहे आणि मुख्यमंत्र्यांना असं का वाटत नाही, की या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये गुन्हा दाखल व्हायला हवा किंवा व्हायचा नसेल, गरज नसेल तर ते त्याबाबतची भूमिका का स्पष्ट करत नाही? एकतर राज्य गुप्तचर विभाग या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहे. राज्य गुप्तचर विभाग तपास करत असताना पोलिसांमध्ये एफ-आय-आर करण्याची गरज नसेल असं स्वतः मुख्यमंत्र्यांना म्हणजे किंवा गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करायला हवी. प्रत्यक्षात ते सुनेत्रा पवारांच्या बाजूला बसलेले असतात. जणू काही अजित पवारांचा आणि आपल्या मंत्रिमंडळाचा पूर्वी काही संबंध होता की नाही अशा आविर्भावात हे सगळं कामकाज चाललेलं असतं आणि कुणीतरी मागणी करतंय की अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे आणि अजित पवारांचा या मंत्रिमंडळाशी काही फारसा संबंध नाही, अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालेलं दिसतं आहे. अजित पवारांच्या शोकसभेमध्ये किंवा शोक प्रस्तावावर बोलताना आपण खूप भावनिक बोललात. त्यांच्याविषयी तुम्हाला जी आत्मीयता होती ती पण लक्षात आली. पण ही आत्मीयता कृतीतून जर दाखवायची असेल तर मग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करणं किंवा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होऊ शकत नाही, या बाबतीमधली देवेंद्र फडणवीसांची जी काही भूमिका आहे ती जाहीर का करत नाही? कारण 1 महिन्यापासून साधारणपणे हा प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्राला. याच्यामध्ये एफ-आय-आर का होत नाही? कदाचित आमच्यासारख्यांचं अज्ञान असेल. उद्या देवेंद्र फडणवीस येऊन आम्हाला ते सांगतील, की तुमची माहिती चुकीची आहे, तुम्ही अज्ञानी आहात आणि काही लोकांना ते मूर्ख पण म्हणू शकतात, की मूर्खपणाची मागणी आहे. जर म्हणायचं असतील तर, की पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करा, अशी मागणी जर मूर्खपणाची आहे किंवा चुकीची आहे किंवा अप्रस्तुत आहे, जो काही शब्दप्रयोग करायचा फडणवीसांनी तो त्यांनी लवकर करावा आणि याच्यावर एक सोक्षमोक्ष लावावा. कारण हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही, की एक उपमुख्यमंत्री मृत्युमुखी पडतात, त्यांचं निधन होतं आणि त्यांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये पोलीस एफ-आय-आर घ्यायला तयार नसतात आणि त्या विशेषतः तुम्हाला काय करायचं ते करा अशी भाषा पोलीस अधिकारी त्यांच्याच कुटुंबातील एका मोठ्या नेत्याला, जे की स्वतः आमदार आहेत, अशा आमदाराला वापरतात. त्यामुळे एकूणच हे प्रकरण फार गंभीर आहे आणि यामुळे पोलीस जर इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये इतक्या मोठ्या व्यक्तींशी असं वागत असतील तर सर्वसामान्य लोकांशी कसं वागत असतील, असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या बाबतीमध्ये समाज माध्यमांवर उलटसुलट चर्चाही सुरू आहे आणि हा प्रश्न त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूचा हा सगळा जो विषय आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं ढकलला जातो किंवा त्यांच्याकडं तो आपोआप नेला जातो. त्यामुळं यामध्ये जोपर्यंत देवेंद्र फडणवीस काही भूमिका घेत नाही, तोपर्यंत या पोलीस तपासाची काही म्हणजे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही असं दिसतं आहे. मुळामध्ये फडणवीसांना असं वाटत नसेल, की यामध्ये गुन्हा दाखल करण्याची काही गरज नाही, तर त्यांनी ते स्पष्ट करून टाकावं. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये रोहित पवार, अमोल मिटकरी जे वाद म्हणजे मुद्दे उपस्थित करतायत, त्यामधील किमान एक मुद्दा जो पोलिसात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्याचा निकाल लागेल आणि अजित पवारांच्या बाबतीमध्ये आपण काही देणं-घेणं लागतो आणि ताबडतोब या विषयावर आपण निर्णय घेतला असं महाराष्ट्रालाही लक्षात येईल. कारण इतक्या मोठ्या नेत्याचं निधन झाल्यानंतर 1 महिनाभर साधारणपणे त्याच्यावर अशीच चर्चा व्हावी, की पोलीस गुन्हा का दाखल करत नाही? हे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना
शोभत नाही असं स्पष्टपणे दिसतं आहे. आता याच्यामध्ये बरोबर काय गुन्हा दाखल करायचा की नाही करायचा आहे दोन्ही पद्धतीने निर्णय घेण्याची जबाबदारी ही मुख्यतः देवेंद्र फडणवीसांचीच आहे. कारण राज्यभरामध्ये हा विषय चर्चेला जात असताना ते या प्रकरणावर काहीच बोलत नाही किंवा त्यांची भूमिकाही जाहीर करत नाही किंवा त्यांना काय निर्णय घ्यायचा तेही सांगत नाही. खरं म्हणजे जर गुन्हा दाखल करायचा असेल तर तो फडणवीसांनी फोन केल्यानंतरही गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण तो गृहमंत्र्याचा अधिकार असतो की पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करावा की न करावा. पण त्या देवेंद्र फडणवीसांना जर गुन्हा दाखल करायचा चुकीचं वाटत असेल किंवा जर चुकीचं आहे, खरोखर चुकीचं असूही शकतं ते. आम्ही त्या बाबतीत काही दावा करत नाही या व्हिडिओमध्ये. पण जर चुकीचं असेल तर ते स्पष्टही करायला पाहिजे. कारण त्यामुळं विनाकारण वातावरण कलुषित होत आहे आणि संभ्रमाच्या वातावरणामध्ये आणखीन भर पडत आहे. आता राहिल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी. एक तर DGCA आणि दुसरं जी विमान कंपनी आहे VSR. या 2 गोष्टींच्या बाबतीमध्ये, या 2 संस्थांच्या बाबतीमध्ये सरकार चालढकल करत आहे का, असं सुद्धा वातावरण तयार झालेलं आहे. आणि अर्थातच यामध्ये देवेंद्र फडणवीसांसोबतच शरद पवारांच्या सोबत एकेकाळी काम केलेले आणि आता अजित पवारांच्या सोबत असलेले प्रफुल्ल पटेल यांचं सुद्धा नाव गोवण्यात येत आहे, की ते विमान कंपनीला पाठीशी घालण्यासाठी या सगळ्या प्रकरणामध्ये आपली ताकद पणाला लावत आहे, असं सुद्धा संशयाचं वातावरण तयार होत आहे. आणि विशेषतः VSR कंपनीला वाचवण्यासाठी त्यांना DGCAला सुद्धा झुकतं माप द्यावं लागणार आहे, असं बोललं जात आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये DGCAवर कधी कारवाई होती, VSR कंपनीच्या नादुरुस्त विमानाच्या संदर्भामध्ये जो निर्णय घेण्यात आला, तो घ्यायला इतकी दिरंगाई का झाली? आणि या सगळ्या कारवाईमध्ये DGCAच्या अधिकाऱ्यांवर ज्या चौकशीच्या अंतर्गतमध्ये तातडीने काही कारवाई करून नंतर चौकशीनंतर त्यांच्यावर काही जर निर्दोष असतील तर त्यांना माफ करण्यात येईल का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहत आहे. त्यामुळं आता 1 महिना पूर्ण झाल्यानंतर तरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालावं अशी अजित पवारांच्या समर्थकांची मागणी आहे. लोक गावागावामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींची चर्चा करत आहेत. यामध्ये विनाकारण संशयाचं वातावरण जर तयार होत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा पुढाकार घेण्याची जबाबदारी ही फडणवीस यांचीच आहे. त्यामुळे फडणवीस आता या पुढच्या काळामध्ये काय करतात आणि कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणाला म्हणजे वळण दिलं जातं, याकडं सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. दुसरा जाता जाता शेवटचा मुद्दा हा, की प्रफुल्ल पटेल असतील किंवा छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे हे रोहित पवारांच्या बाबतीमध्ये राजकीय मुद्दा घेऊन पुढे येत आहे. मात्र अपघाताच्या आणि घातपाताच्या संदर्भामध्ये रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचा आक्षेप नोंदवलेला नाही. त्यामुळं आपण कालही असं म्हटलेलं होतं, की या सगळ्या प्रकरणामध्ये पवार कुटुंबामध्ये एक समझोता झालेला दिसतो आहे आणि रोहित पवार आक्रमक भूमिका मांडत असताना त्यांना फक्त योग्य वेळी पार्थ पवार किंवा जय पवार किंवा सुनेत्रा पवारांची एक छोटीशी साथ लागणार आहे. तर ते कधी त्यांच्या मदतीला येतात याकडे सुद्धा महाराष्ट्र लक्ष ठेवून आहे. त्यामुळे हे जे कोणी राजकारण या सगळ्या विषयामध्ये केलं जात आहे असं म्हणतायत, तेच कोणत्या पद्धतीचं राजकारण करत आहेत हे सुद्धा लोकांना दिसून येत आहे. त्यामुळं पक्षामध्ये विलिनीकरण होऊ नये, विलिनीकरण व्हावं हा मुद्दा आजच्याच आपल्या चर्चेचा विषय नाही आहे. पण वारंवार हा विषय मुद्दाम चर्चेला आणला जातो, तो चर्चेला काढला जातो आणि रोहित पवार ज्या पद्धतीने अपघाताची किंवा घातपाताची चौकशी व्हावी अशी मागणी करतायत, त्याला ते राजकीय अँगल देण्याचा जो प्रयत्न होत आहे, तर तो सुद्धा थांबला पाहिजे आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस जोपर्यंत ठरवत नाही, तोपर्यंत हे प्रकरण थांबणार नाही असं आता सध्याचं चित्र दिसतं आहे. आत्ता 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि कालच मराठी भाषा दिनानिमित्त जाव्या विनोदाच्या गाव्या असा एक कार्यक्रम झाला. खरं म्हणजे 1 महिन्यामध्ये तुम्ही महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये अ, शोक कळा पसरलेली असताना काही दिवस दुखवटा पाळला आणि त्याच महाराष्ट्रामध्ये या 21-25 दिवसानंतर तुम्ही मराठी भाषेच्या निमित्ताने का होत नाही, पण जावे विनोदाच्या गावा असा कार्यक्रम घेतात. हे पण काही शोभणारं नव्हतं. मराठी भाषेसाठीच कार्यक्रम करायचा तर तो कोणत्याही पद्धतीचा दुसरा कार्यक्रम करता आला असता. अवघा महाराष्ट्र शोकसागरात असताना महाराष्ट्र सरकारने जावे विनोदाच्या गावे असा कार्यक्रम केला. याचा इतका दुसरा विनोद नाही. कारण याला तर खूप वाईट पद्धतीची ती गोष्ट होती आणि त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या सुद्धा हजर होत्या. खरं म्हणजे त्या विनोद करण्याच्या मनस्थितीत आहे की नाही याचा सुद्धा विचार सरकारला होता की नाही हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहे की ज्याच्यावर आपल्याला बोलता येईल. मूळ मुद्दा असा आहे की हा अपघात आहे की घातपात आहे हे क्लिअर होण्यासाठी साधी पोलीस कंप्लेंट का घेतली जात नाही याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं. घ्यायची नसेल तर तेही सांगून टाकावं आणि हा विषय थांबवावा आणि पुढची चौकशी वेगानं करावी.
एवढीच महाराष्ट्राच्या अजित पवार समर्थकांची 1 महिन्याचा मृत्यू त्यांचा झाल्यानंतरची विनंती तुम्हाला असणार आहे. त्या विनंतीचा जरी फडणवीसांनी मान ठेवावा असं आपण म्हणूयात आणि थांबूयात. धन्यवाद.